रामकृष्ण हरी, जय श्रीराम, जय गोमाता. मी युवा कीर्तनकार सुमित महाराज डिसले, श्री क्षेत्र भुवनेश्वर संस्थान, भुवनेश्वर गोशाळा. आज आपली संपूर्ण भुवनेश्वर गोशाळा कशा प्रकारे चालते, कशा प्रकारे आपल्या गोशाळेमध्ये 150 पेक्षा अधिक गोमातेचं संगोपन केलं जातं, सर्व काही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून दाखवणार आहे आणि आपली संपूर्ण गोशाळा सुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर सर्वांना जय श्रीराम, जय गोमाता. ही अशा प्रकारे आपली भुवनेश्वर गोशाळा आहे. 1 एकर शेतामध्ये आपली संपूर्ण गोशाळा या ठिकाणी उभारलेली आहे आणि हे गोशाळेचं फ्रंट गेट आहे. आणि अशा प्रकारे गोशाळेच्या फ्रंट गेट समोर या ठिकाणी गोशाळेतील गोमातेसाठी हा मुक्त गोठा स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी केलेला आहे. अशा प्रकारे गोमातेला चारा खाण्यासाठी या गव्हाणे ठेवलेला आहेत. या ठिकाणी 60-70 गोमाता अशा प्रकारे मुक्त सोडलेले आहेत. त्यांना अशा प्रकारे जागोजागी या गव्हाणे ठेवलेले आहेत. या गव्हाणीमध्ये गोशाळेतील गोमातेचा चारा भरला जातो. या मुक्त असलेल्या गोमातेसाठी या ठिकाणी पाण्याची व्यवस्था अशा प्रकारे केलेली आहे. गोशाळेतील सर्व गोमातेंवर सतत लक्ष ठेवण्याकरता, सर्व हालचाल पाहण्याकरता या ठिकाणी हा ऑनलाईन CCTV कॅमेरा देखील आपल्या गोशाळेमध्ये बसवलेला आहे, जो सौर ऊर्जावर चालतो. या ठिकाणी तुम्ही माझ्या पाठीमागे जे हे शेड पाहत आहात, हे शेड 30 बाय 50 चे हे शेड गोमातेसाठी आपण उभारलेले आहे. हे या ठिकाणी मुक्त गोट्यासाठी 30 बाय 50 चे हे शेड आहे. तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहू शकता. त्याच प्रकारे संपूर्ण गोमाता या मुक्त शेडमधल्या संपूर्ण गोमाता मुक्त आहेत. त्या अशा प्रकारे दिवसभर चारा खातात, पाणी पितात. यामध्ये सर्वच प्रकारच्या गोमाता आहेत. त्यामध्ये गीर आपल्याला पाहायला मिळतील, देशी गोमाता पाहायला मिळतील, खिल्लार गोमाता, तसेच नंदी, गीर, तुम्ही सर्व प्रकारच्या गोमाता या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहू शकता. अशा प्रकारचं हे 30 बाय 50चं शेड आहे. याच मुक्त गोट्याच्या उजव्या साईडला हे या ठिकाणी कुट्टी मशीनचं छोटंसं शेड आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी 7.5 HP ची कुटी गोशाळेतील गोमातेला चारा करण्याकरता, चारा कट करण्याकरता ही कुट्टी मशीन आहे. हे या ठिकाणी अशा प्रकारे सर्व गोमाता या ठिकाणी चारा खात आहेत. तुम्ही या ठिकाणी गव्हाणी पाहू शकता. ज्या गोमातेला चारा खायचा आहे त्या गोमाता या ठिकाणी चारा खातात आणि ज्या गोमातेला पाणी प्यायचंय त्या गोमाता त्या ठिकाणी जाऊन पाणी पितात. अशा प्रकारे या संपूर्ण 70 ते 75 गोमाता अशा प्रकारे मोकळ्या या 30 बाय 50च्या शेडमध्ये आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी मागच्या बाजूला जाण्यासाठी मोठं गेट आहे. हे या ठिकाणी या सर्व गोमाता आहेत आणि या ठिकाणी लहान नुकते जन्मलेले तसेच अशक्त झालेले अशा प्रकारच्या सर्व छोट्या वासरांसाठी हे या ठिकाणी एक छोटा खप्पा केलेला आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही लहान लहान वासरे, त्यांची चाऱ्याची याच मध्ये व्यवस्था केलेली आहे आणि एका साईडला अशा प्रकारे पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे. हे या ठिकाणी तुम्ही पाणी पाहू शकता. लहान वासरांना बाहेर जाण्याची गरज नाही. फक्त दूध पिण्यासाठीच या लहान वासरांना बाहेर सोडलं जातं. अन्यथा अशा प्रकारची उत्तम लहान वासरांसाठी उत्तम व्यवस्था या ठिकाणी गोशाळेमध्ये केलेली आहे. या वासरांसाठी लहान, अशक्त तसेच छोट्या वासरांसाठी वेगवेगळ्या आहाराचं सुद्धा नियोजन या ठिकाणी केलेलं आहे, जेणेकरून यांची उत्तम वाढ व्हावी, लवकरात लवकर ते मोठे व्हावेत. तसेच आजारी गोवंशांना व्यवस्थित या ठिकाणी चारा दिला जातो. हे तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी वासरांसाठी असलेलं मागच्या बाजूला मुक्त सोडलेल्या गोमातांसाठी आणि या ठिकाणी ज्या गोमाता थोडंफार दूध देतात तसेच ज्या मारामारी करतात असे गोवंश या ठिकाणी असतात. या ठिकाणी हे बांधलेले आहेत जे बाहेर सोडल्यानंतर मारामारी करतात. तसेच या ठिकाणी एचएफ गायी आहेत. कारण काही दिवसापूर्वीच बीड जिल्ह्यातील मोमीनपुरा कत्तलखाना कारवाईमध्ये आपल्या गोशाळेमध्ये 57 गोवंश त्या ठिकाणी आपल्या गोशाळेमध्ये आले होते. त्यातीलच या जास्त प्रमाणामध्ये 18 ते 20 एचएफ गायी या कत्तलीसाठी त्या ठिकाणी होत्या, पण त्यांचा प्राण वाचून त्या सर्व आपल्या गोशाळेमध्ये या ठिकाणी पोलीस बांधवांनी व गोरक्षकांनी आणून सोडलेले आहेत. अशा प्रकारे या बांधलेल्या गोमातासाठी सुद्धा या ठिकाणी
30 बाय 150चं हे संपूर्ण लांब शेड आहे. तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहू शकता. या गायींचं जे शेण असतं ते आपण या ठिकाणी दररोज उचलत असतो आणि ते सर्व शेण या ठिकाणी टाकलं जातं. आणि या उखांड्याच्या शेजारी तुम्ही पाहू शकता आताच नेपियर घास अर्धा एकर या ठिकाणी लावलेला आहे. पुढे भविष्यामध्ये हा चारा देखील आपल्या गोशाळेला गोमातेसाठी उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी एक काळ्या रंगाची कपिला गोमाता आहे. ही फार मारत असल्यामुळे हिला सुद्धा एका साईडला या ठिकाणी बांधलेलं आहे. आता यातील काही एचएफ गायी अशा प्रकारे मोकळ्या सोडलेल्या आहेत. त्या सुद्धा ज्यांना चारा खायचा ते चारा खातात, ज्यांना बसायचं ते बसतात, ज्यांना पाणी प्यायचं ते पाणी पितात. अशा प्रकारे त्यांना सुद्धा पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. तर अशा प्रकारची व्यवस्था गोशाळेमध्ये गोमातेंची आहे. हा या ठिकाणी आपल्या गोशाळेतील वृद्ध भाकड व आजारी असलेल्या गोमातेला उभा करण्यासाठी पाळणा आहे. या काऊ लिफ्टिंग मशीनीच्या साहाय्यानं उभा केलं जातं. हा या ठिकाणी गोशाळेतील गोमातेंचा सुका चारा आहे. हा या ठिकाणी गोशाळेतील गोमातेसाठी ऊस आहे. ठिकाणी जवळपास आपल्या गोशाळेतील गोमातेंना ओला चारा आणायचा असेल तर या ठिकाणी 2 बैलजोड्या आहेत ज्यांच्या साहाय्यानं गोशाळेतील गोमातेसाठी शेतातून चारा आणला जातो. सध्या आपल्या गोशाळेतील गोमातेसाठी हा अर्धा एकर नेपियर घास हा चारा सध्या गोशाळेतील गोमातेसाठी आहे. कारण हा नेपियर घास लवकरात लवकर कापणी झाल्यानंतर मोठा होतो आणि त्याला आपण या ठिकाणी अशा प्रकारे ठिबक केलेलं आहे जेणेकरून या घासाची वाढ लवकर होते. अशा प्रकारे हिरव्या चाऱ्याचं नियोजन गोशाळेतील गोमातेसाठी आपण केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे गोशाळेतील गोमातेला पाणी पिण्यासाठी व चाऱ्यासाठी जे पाणी लागतं ते आपल्याला या बोरने मिळतं. हा या ठिकाणी गोशाळेतील गोमातेच्या पिण्याच्या पाण्यासाठी व या चाऱ्यासाठी बोरवेल घेतलेला आहे. या बोरवेलचं पाणी सध्या कमी झालेलं आहे आणि आपण अजून सुद्धा अर्धा एकर नेपियर घास वाढवलेला आहे. त्यामुळं आपल्याला पाणी खूप कमी पडणार आहे. लवकरात लवकर आपण गोमातेसाठी अजून एखाद्या बोरचं किंवा विहिरीचं पाण्याचं नियोजन या ठिकाणी आपल्याला करावं लागणार आहे. भविष्यामध्ये जर आपल्या सर्वांची साथ लाभली, आपल्याला जेवढं सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य तुम्ही गोशाळेसाठी नक्की करा. आणि गोभक्त सहकार्य करत देखील असतील त्यांना मनापासून धन्यवाद. अशा प्रकारे आपल्या गोशाळेतील गोमातेसाठी चाऱ्याची, पाण्याची तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या वृद्ध गोमातेंची कशा प्रकारे आपण काळजी घेतो, तसेच काऊ लिफ्टिंग मशीन, सर्व गोशाळेतील पाण्याचे हौद, सर्व काही व्यवस्था आपण पाहिलेलीच असेल. यामध्ये अजून काय सुधारणा करण्यात यावी हे देखील आपण सर्वांनी नक्की सांगायचे. आणि सध्या असलेलं नियोजन गोशाळेचं आपल्या सर्वांना कसं वाटलं हे देखील या ठिकाणी प्रतिक्रिया देऊन नक्की सांगायचे. आपल्या सर्वांना आपली ही भुवनेश्वर गोशाळा कशी वाटली या ठिकाणी कमेंट करून नक्की सांगा. सर्वांना परत एकदा जय श्रीराम, जय गौमाता. भेटूया अशाच प्रकारच्या गोशाळेच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि गोशाळेच्या प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या भुवनेश्वर गोशाळा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय श्रीराम, जय गौमाता.